बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वारी संदर्भातली। पायी वारीसाठी आता राज्यपालांनी हस्तक्षेप केल्याची माहिती सध्या समोर येते। थेट राजभवनातून त्यांनी मुख्य सचिवांना फोन केल्याची माहिती कळते। आचार्य तुषार भोसले यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे आणि या संदर्भात पुढे काही वेळातच वारकरी शिष्टमंडळासोबत देखील बैठक होणार असल्याची माहिती कळते। आध्यात्मिक आघाडी भाजपचे ज्याचे अध्यक्ष आहेत तुषार भोसले त्यांच्याशी बोलूयात। तुषार भोसले, या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतायत? राजभवनातून हा फोन करण्यात आला होता, काही अधिक तपशील याबद्दलचा सांगू शकाल? महाराष्ट्राची शेकडो वर्षाची पायीवारीची परंपरा आहे आणि ही वारी मुघलांच्या, निजामांच्या आणि ब्रिटिशांच्या काळातही खंडित झाली नाही। ती पायीवारीची परंपरा या सरकारने सलग दुसऱ्या वर्षी खंडित करू नये, हे पाप त्यांच्या माथी घेऊ नये, याकरता आज आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना भेटलो होतो आणि महोदयांना विनंती केली की किमान 50 संख्येमध्ये सर्व नियम पाळून पायीवारीला परवानगी द्यावी। याविषयी महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेजी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केलं आणि वारीविषयी सकारात्मक भूमिका घ्या, कारण ही इतक्या वर्षाची परंपरा आहे, ती जोपासण्याकरता महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि पायीवारीविषयी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा पद्धतीच्या सूचना महामहिम राज्यपाल महोदयांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्यात आणि तातडीने मुख्य सचिवांसोबत आमची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे। आम्ही आता मुख्य सचिवांच्या दालनामध्ये आहोत आणि थोड्याच वेळात मुख्य सचिवांसोबत या विषयावर आमच्या सर्व वारकरी शिष्टमंडळाची, यामध्ये वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजा, जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज शिवाजी महाराज मोरे, संजय नाना धोंडगे, एकनाथ महाराज सदगीर, असं वारकरी संप्रदायाचं एक प्रमुख शिष्टमंडळ या ठिकाणी बैठकीसाठी आलेलं आहे। म्हणजे राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता तुम्ही या पुढच्या बैठकीसाठी आलात। साधारण किती वेळापर्यंत ही बैठक सुरू होईल आणि याविषयी या चर्चेत नेमकं काय झालं हे कळू शकेल? थोड्या वेळानंतरच मुख्य सचिवांसोबत ही बैठक होईल आणि बैठक झाल्यानंतर चर्चेचा तपशील आपल्याला सांगण्यात। धन्यवाद तुषारजी, तुम्ही या संदर्भातली माहिती दिलीत। पायीवारीसाठी राज्यपालांनी हस्तक्षेप केल्याचं तुषार भोसले यांनी म्हटलं आणि काही वेळातच वारकरी शिष्टमंडळासोबत बैठक सुरू आहे। राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आता तुषार भोसले आणि त्याचबरोबर जे इतर मान्यवर आहेत वारकरी संप्रदायातले ते आता मुख्य सचिवांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। काही वेळातच बैठकीला सुरुवात होते, त्यानंतर बैठकीत काय झालं याचा तपशील आपल्यापर्यंत कळू शकेल। आणि पुढची घडामोड आहे दिल्लीतली। प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे अशी माहिती कळते। शरद पवार दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि शरद पवारांचा हा 3 दिवसांचा दिल्ली दौरा आहे। आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर मुंबईमध्ये शरद पवार यांना भेटीसाठी आले होते आणि या भेटीनंतर या भेटीबद्दल तर उत्सुकता होतीच आणि अशाच पद्धतीची दुसरी भेट आता होती आणि ती देखील राजधानीमध्ये होतीये आणि त्याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। यामध्ये येणाऱ्या निवडणुकांबद्दल काही चाचपणी सध्या सुरू आहे का? आघाडी उघडण्यासंदर्भात काही विषयांची किंवा काही निरीक्षणं नोंदवली जात आहेत का? काही चाचपणी होते का? याविषयीची प्रचंड उत्सुकता आहे। दोघांमध्ये गेल्या काही वेळापासून ही बैठक सुरू असल्याची माहिती कळते। प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। प्रशांत, या दोघांच्या भेटीचा भाग दुसरा सध्या सुरू आहे, काही तपशील कळू शकलाय? गेल्या 30 ते 45 मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रशांत किशोर जे निवडणूक रणनीतिकार आहेत ते आहेत, यांच्याशिवाय जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील आहे। खास करून उद्या अत्यंत महत्वाच्या 2 बैठकी होणार आहेत। एक तर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे एनसीपीची, त्याशिवाय राष्ट्रवंश एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले जे विविध संघटना आहेत, यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रमंच स्थापन करण्यात आलं होतं आणि सध्या आता यशवंत सिन्हा यांनी टीएमसीची सदस्यत्व घेतलं आणि ते सध्या उपाध्यक्ष पदावरती आहे। यांच्याशिवायही अनेक नेते राष्ट्रमंचाचे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। या 2 महत्वाच्या बैठकी उद्या होणार आहे। पण त्या पार्श्वभूमीवरती देशात आता कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढा लढायचा या संदर्भात प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची विस्ताराने चर्चा होत आहे। आपल्याला माहित असेल की प्रशांत किशोर हे यांना भारतीय जनता पक्षांना अनेकदा पराभूत करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि त्या पद्धतीने पश्चिम बंगालचा अनुभव बघितला त्यांनी जे भाकीत केलं होतं ते भाकीत निश्चितपणे सत्यात उतरलेलं आहे। प्रशांत, आणखी येते तुमच्याकडे आणखीन एका प्रश्नाचं। प्रवीण दरेकरजी आता आपल्या सोबत आहेत। प्रवीण दरेकरजी, तुम्हाला काय याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे? कारण मुंबईत ही भेट झाली होती आणि आता अंक दुसरा सध्या दिल्लीत सुरू आहे।
नाही, प्रशांत किशोर मुंबईत येऊनही पवार साहेबांना भेटले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी देश पातळीवर त्या ठिकाणी पक्षाच्या साठी काम करतात, वेगवेगळ्या पक्षांना निवडणूक स्ट्रॅटेजीच्या संदर्भात. आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं, आता मी ते काम करणार नाही. मग पुन्हा तेच काम करायचं आहे, सगळ्या पक्षाची मोड बांधून की स्वतः राजकारणात सक्रिय व्हायचं आहे, हा प्रशांत किशोरांचा विषय आहे. आणि पवार साहेबांच्या बाबतीत म्हणाल तर आता पवार साहेब नेमके कशासाठी भेटताय? मग त्यांना आपल्या पक्षासंदर्भात प्रशांत किशोर यांचं मार्गदर्शन हवंय. कारण पवार साहेब एक स्वतः अनुभवी मुरब्बी नेते आहेत की देशभरातून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांची मोड बांधून पर्याय करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. मला वाटतं या व्यतिरिक्त असायचं काही कारण नाही. आयदर त्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर भाजप विरोधी मोड बांधणं किंवा पवार साहेबांच्या पक्षाला मार्गदर्शन किंवा स्वतःला प्रशांत पवारांना राजकीय इच्छा असेल तर त्यांचा त्या ठिकाणी नेमका रोल काय असेल किंवा कसा असावा याही बाबतीत चर्चा होऊ शकते. या पलीकडे काही खास वेगळं असेल असं मला अजिबात वाटत नाही. प्रवीणजी, येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत त्यासाठीची काही चाचपणी होईल का असा देखील अंदाज वर्तवला जातोय. त्याचबरोबर प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत जी निरीक्षण नोंदवली, जे मुद्दे त्यांनी आतापर्यंत मांडले होते ते भाकीत सत्य देखील होत आलंय. त्यामुळे एक चर्चा अशी देखील आहे की एक भक्कम आघाडी देखील आता भाजपच्या विरोधात उभी राहू शकते. आणि तसं असेल तर मग भाजपची रणनीती काय असू शकेल किंवा कोणत्या मुद्द्यांचा इथे विचार होऊ शकतो असं आपल्याला वाटतं किंवा त्या दृष्टीने तयारी सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल? नाही, प्रशांत किशोर यांनी जी भाकीतं केली ते बहुतांशी त्या ठिकाणी खरी ठरली नाहीत. अनेक ठिकाणी त्याने दिलेल्या भाकीताच्या विपरीत परिणाम भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये लागले आणि त्याच्यामुळे त्यांची भाकीतं खरीच ठरतात असं अजिबात त्या ठिकाणी नाही. परंतु स्ट्रॅटेजिकल त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांचा पक्षाला कामकाज करताना, दिशा ठरवताना उपयोग होतो. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की भारतीय जनता पार्टीच्या अनेक ठिकाणी सरकार आली त्यावेळेला प्रशांत किशोर यांची भाकीतं चुकीची होती. त्यांनी परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या स्ट्रॅटेजिकल इन्स्ट्रुमेंट मधनं, त्यांच्या यंत्रणेतनं, परंतु त्याचा फार उपयोग त्या ठिकाणी झाला नाही. परंतु शेवटी ते स्ट्रॅटेजिक बनवणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत आणि त्याच्यामुळे ते त्यांचा तो बिझनेस आहे. आता मग ते बिझनेस म्हणून करणार आहेत ते राजकारणामध्ये स्वतः जाऊन सक्रिय होणार आहेत हे तेच सांगू शकतात. या पवार साहेबांचा काय उद्देश त्यांना भेटण्यामागे आहे हे दोनच नेमकं सांगतील तेव्हा खरं चित्र पुढे येईल. नाही तोपर्यंत आम्ही एकमेकात तर्कवितर्कच करत या ठिकाणी भूमिका मांडू शकतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. आपण बघतोय की तर्कवितर्क लढवले जात आहेत की ही भेट नेमकी कशासाठी आहे. कारण मुंबईनंतर आता राजधानी दिल्लीमध्ये या दोघांची ही भेट होती आणि साधारण गेल्या पाऊण तासापासून ही भेट सुरू असल्याची माहिती कळते. प्रशांत किशोर शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत आणि साधारण एका तासापासून दिल्लीमध्ये या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या कळते. भाजपच्या विरोधात एक भक्कम आघाडी उभी राहू शकते का, त्यासाठी काय समीकरणं जुळवली जाऊ शकतात का असा विचार होतोय अशी देखील चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आहे. राजकीय विश्लेषक देखील व्यक्त करतायत. कारण राजकारणातले ज्यांना मुरब्बी म्हटलं जातं, ज्यांना धुरीण म्हटलं जातं, असे एकीकडे शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा नेता, त्याचबरोबर राष्ट्रीय राजकारणातलं देखील त्यांचं भक्कम स्थान. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी देखील आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, दिल्लीमधली ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल कारण या दोन्ही म्हणजे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातली ही दुसरी भेट आहे. काय सध्या चर्चा याबद्दल किंवा काही संकेत मिळत आहेत याबद्दल काही चर्चा सुरू आहेत? रेणुका, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 आठवड्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती आणि अनेकांच्या भुवया या ठिकाणी उंचावल्या होत्या. कारण राजकारणामध्ये 2 दिग्गज लोक जेव्हा एकत्र आले त्यानंतर नक्की ही राज्यासाठी भेट होती की केंद्रामध्ये एनडीएच्या विरोधात काही पावलं उचलायची आहेत या संदर्भात इथं अनेक चर्चा ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेसने तेव्हा देखील खुलासा केला होता की काही राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जेणेकरून एक काही संघटना तयार करता येऊ शकते का किंवा एनडीएच्या संदर्भात विरोधात काही सर्व राजकीय पक्ष एकत्र येता येऊ शकतात का या संदर्भातल्या शक्यतांवर देखील या ठिकाणी चर्चा झाल्याचं बोललं गेलं होतं. पण आज जी बैठक झाली त्या संदर्भात अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता नवाब मलिक यांनी देखील अजूनही पक्षानं या संदर्भात कुठली भूमिका नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे नक्की या भेटीमागे काय दडलंय या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. प्रणव. अगदी धन्यवाद प्रफुल्ल या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण बोलणार आहोत राजकीय विश्लेषक धर्मेंद्र जोरे आता आपल्यासोबत आहेत. धर्मेंद्रजी, तुमची काय पहिली प्रतिक्रिया आहे? कारण एकीकडे असं म्हटलं जात आहे की भाजप विरोधात एक मोड बांधली जाऊ शकते का, त्या दृष्टीनं काही चाचपणी होती अशी देखील चर्चा आहे. अगदी मागच्या वेळी ज्या स्पेक्युलेशन्स होत्या त्या विंडिकेट झाल्या म्हणजे की त्या खऱ्या ठरत आहेत का असं आज म्हणायला हरकत नसावी. कारण मी आणि इतर लोक ज्यांना या गोष्टी जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे त्यांचं आज हेच म्हणणं असेल की हे मुंबईमध्ये झालेल्या मिटिंगचं एक्सटेन्शन असावं. काही अजेंडा त्यावेळी जो डिस्कस झाला किंवा ज्या गोष्टी त्यावेळी डिस्कस झाल्या मुंबईमध्ये सिल्वर ओक वरती त्या बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी डिस्कस झाल्याचं कळतं. म्हणजे युपीए सारखा एक चांगला सक्षम पर्याय बीजेपीच्या विरोधात उभा करता येईल का या संदर्भात त्यावेळी चर्चा झालेली कळते. आणि त्यात शरद पवारांचा रोल हा मोठा असेल असंही म्हटलं जातं. शरद पवारांनी आता दिल्लीला जाणे 3 दिवसासाठी तिथे जाताच प्रशांत किशोर यांची भेट होणे, तर येत्या मुंबईच्या मिटिंगचं एक्सटेन्शन आहे. तिथे जो एक विषय ठरलेला असेल तो पुढे नेण्याची नक्कीच काहीतरी इथे, तर ज्याला आपण मोमेंटम देणे म्हणतो, गती देणे म्हणतो, ती गती देण्याचा प्रयत्न असेलच असं. म्हणजे जर आपण पर्सेंटेज वाईज बरं झालं तर 100 पैकी 80 लोक हेच म्हणतील आणि त्या 80 मध्ये मी पण असेल. आणि जेव्हा पश्चिम बंगालमध्ये ममतांसारखा एक मोठी ताकद पुढे येते आणि परवाच्या दिवशीच्या भाषणामध्ये जर तुम्ही उद्धव ठाकरेंचं ऐकलं असेल तर उद्धव ठाकरेंनी रिजनल पार्टीच्या ताकदीबाबतीत एक विशेष टिप्पणी केली. त्यांनी काँग्रेसच्या ज्या एकला चलो रे विधानासंदर्भात त्याचा समाचार घेताना की अशा काही शक्ती राज्यांमध्ये आहेत आणि त्यांनी पश्चिम बंगालचं उदाहरण दिलं की ज्यांनी या मोठ्या शक्ती आहेत त्यांना भुईसपाट केल्यासारखं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यात एक बीजेपी आणि काँग्रेस, तर त्यांचा तो काँग्रेसलाही संदेश होता आणि बीजेपीलाही संदेश होता. तर त्या संदर्भात ही एक मुंबईमध्ये झालेली मिटिंग आणि नंतर इथे दिल्लीत होणारी अशा शक्यता वर्तवल्या जातात. धर्मेंद्रजी, धन्यवाद तुम्ही याबद्दलचं विश्लेषण केलं त्याबद्दल. त्यामुळे आपण बघतोय की एक पर्यायी आघाडी तयार करण्याच्या दृष्टीनं काही चाचपणी होते का अशी चर्चा सध्या राजकीय विश्लेषक देखील व्यक्त करताना दिसत आहेत.